झी 24 तास एक पाऊल पुढे। पाहूया आता गुजरातचं महाभारत। गुजरात विधानसभेच्या 95 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। कच्छ, मध्य आणि उत्तर गुजरातच्या 95 विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होतंय। आज नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत। सुमारे 2 कोटी मतदार आपलं बहुमूल्य मत आज देणार आहेत। एकूण 820 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे। मध्य गुजरातमधील 5 जिल्ह्यातील 40 जागा, उत्तर गुजरातमधल्या 5 जिल्ह्यातील 32 जागा, अहमदाबाद शहरातल्या 17 जागा आणि कच्छ जिल्ह्यातील 6 जागा अशा एकूण 95 जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळपासूनच गुजरातमधल्या मतदारांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत मतदानासाठी सर्वच मतदान केंद्रांबाहेर। मैं सुबह 6 बजे से उठ के मेरा वोट करने के लिए मेरी आदर्श स्कूल में था। मैं वहां से जाके सुबह पहला वोट, सबसे पहला वोट मेरे बूथ में मैंने किया और फिर वहां से वोट करके मैं तुरंत यहाँ पे आ गया मोदी को देखने के लिए। गुजरात में मैंने मेरा जब से मताधिकार शुरू हुआ सबसे एवरी वोटिंग में कर रहा हूँ और जो गुजरात का विकास मैंने शुरू से देखा है मेरी उम्र तक अभी तक, लेकिन जो पिछले 11-12 साल में जो विकास हुआ है ना वो किसी को कंपेयर नहीं कर सकते। मोदी जीतेगा, भाजपा जीतेगा पूरी बहुमति के साथ 130, 135, 140 सीटों के साथ। शांति है, कोई तकलीफ नहीं है। रात को 2 बजे भी यहाँ पे लेडीज निकल सकती है। कोई तुम अदर कहीं पे भी कोई भी राज्य में जाओ कहीं नहीं निकल सकता। यूपी, एमपी, बिहार तुम कहीं पे ही चले जाओ, उत्तर कश्मीर से लेके नीचे कन्याकुमारी तक कहीं पे भी कोई इतनी छुट्टी नहीं है जितनी यहाँ पे है गुजरात में। एकूणच मतदारांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत। अगदी सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून मतदारांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। आपलं मत, पहिलं मत नोंदवण्यासाठी सुद्धा अनेक तरुण मतदार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। 95 जागांसाठी उत्साहात मतदान झालंय। गुजरातच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या जो पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं त्यात सुद्धा आतापर्यंतचं सगळ्यात विक्रमी मतदान झाल्याची माहिती आहे। तर दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा अगदी कडक थंडीत सुद्धा गुजरातचे रहिवासी या ठिकाणी मतदान करायला आलेले आहेत। दरम्यान या मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी आता अहमदाबाद शहरातील राणीप या भागामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय की सकाळपासून या ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अहमदाबाद शहर असेल, गांधीनगर शहर असेल, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि कच्छ या भागामध्ये आता मतदान होत आहे। शंकरसिंह वाघेला असतील, नरेंद्र मोदी असतील यांच्यासह 13 मंत्र्यांचं भवितव्य सुद्धा आता पणाला लागणार आहे। या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मतदान झालं होतं त्यामध्ये गुजरात परिवर्तन पार्टीचा अनेक ठिकाणी लक्षणीय प्रभाव होता, म्हणून अनेक ठिकाणी ही लढत गुजरात परिवर्तन पार्टी विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळत होती। मात्र या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचं वैशिष्ट्य म्हणजे गुजरात परिवर्तन पार्टीचा फारसा प्रभाव या ठिकाणी नाहीये। 1 ते 2 जागा वगळता बाकी कुठेही गुजरात परिवर्तन पार्टीचा प्रभाव अजिबात नाही आणि म्हणूनच 90 पेक्षा जास्त जागांवर आपल्याला थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 68% जास्त मतदान झालं होतं आणि ते मतदान आपल्याच बाजूने झाले असा दावा सर्व पक्ष करत होते। तेव्हा दुसऱ्या टप्प्यात सुद्धा अशाच प्रकारचं विक्रमी मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह अमित जोशी, अहमदाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।